आई राजा उडे सगळ्या नंदीचा उडे बोल भवानी माता की जय आईचा दोघवा मागे भवानी माता की जय दैत सारोनी माळवी गालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन बेदरईत वारीसी जाईन अमराबाईचा मला फोन फोन ग तुळजापुरी नंतर माझे कोण कोण ग कळवायचा मला फोन आपण माझी डोंगराची महिना महिना ग तुझ्या जीव माझा राहिना निघले तुझी आराधना लगड बोलत तिने सुद्धा टाइम जरा सवासतीला सांगते मेविले वाऱ्या केल्या दिंड्या केल्या सप्ते केले ताई तुम्हाला सांगते बरं कशाला गुण नाही कमान नाही लॉकडाऊन पडलं इकडचं 2 वाऱ्या बंद पडल्या म्हणून तुळजापूरची 1 वारी केली आणि तुळजापूरची 1 वारी केली लगड बोलत नाही सगळं माझ्या अंगावर काटा फुटला दरम्यान एकच वारी केली तुळजापूरची मी आणि चालत 1 वारी केली माझ्या हातावर ताट आलं ताट माझं सोन्याचं झालं हातावर ताट आल्यापासून मला काही टेन्शनच नाही रोजगार हमी काम करी निम्यात तुम्ही निम्यात 20 कलमी कार्यक्रम मंगळवार पोटाला शिकवलं तपकिरीला टेन्शनच नाही हा आई अंबाबाईचं माझ्या ताट हातावर आलेला आहे तसं तिला गेले येण्याने करून जमत नाही दैत सारणी माळवी गाडीनं हाती बोलाचा झेंडा मी घेईन बेदरईत वारीची जाईन गार अगं बाई गार खरंच बाई गार डोंगराची हवा न बाईला डोंगराची हवा न बाईला माझ्या बाईचं काही घुमायला अरे महाराजांच्या दिंडीमध्ये आईची मला वाटतं 7व्यांदा 8व्यांदा फेरी आली अरे या दिंडीतली मोठी लोक गोळा झाली लोक नोटाबरोबर सारून शिल्लक अरे त्याला हा दिंडी सोहळा एक उत्साहाने आनंदाने पंढरपूरकडे चाललेला आहे त्याच्यामुळे मला वायव झालेला आहे म्हणून मी मोकळ्या मनानं खेळायचं वाजेव ढंबळांचा प्राण शांत आहे वाजेव की ढंबळांचा उमार्याचे प्रकार असते कुणाचं वार असते कुणाचं वार हाडूनच घेतं कुणाचं वार असंच करतं कुणाचं वार असंच लय वाऱ्याचं तर प्रकार बाया नाव काढू नका आता दिंडीत सुद्धा काय मावल्याचे आंब्याचे ते बारुडात फार अवघड आहे गारा डोंगराचे हवान बायला सुचना गारवा मला सांगा
तिला जर गारवा सोसत नसतं तर डोंगरावर जाऊन बसली असती का? तुळजापूरच्या डोंगरावर, येरमाटी डोंगरावर, काळबाई डोंगरावर, सप्तशृंगी चार धुक्यातून पावसातच आहे, वैष्णोदेवी बर्फातच आहे, तरी गार डोंगराचे हवा ना बाईला सोस ना गारवा. माझ्या मनात नव्हतं काही, घुमायला फुलं बाई नटून खटून बसले सडकावरी ग. आधी बाई रिक्षा निघाले तुळजापुरी ग. अरे बाई तू करू नको घाई, बघ ना माझ्या गाण्याचा इसका कसा आहे. गिरणी माझ्या आता काही बघतो वळून, तुळजापूरला जायचं मला धीर जळून. आपली गाणी असली, आपली भक्ती असली मायबाप, आपला वार बदलला की देव बदलायला लागला. सोमवाराची शिव चक्रवर्ती, मंगळाला की आई राजा उदे उदे, बुधवाराला की पुंडली कुर्दे हरी विठ्ठल, गुरुवारला की अवधूत चिंतन श्री गुरुदेव, शुक्रवारला की संतोषी माता की दे, शनिवारला की शरण शरण हनुमंत, रविवारला खंडोबा येतो येडबाई लागेला पिटी मास्तर वर्णन काहीतरी उतरूनच टाकू वाटायला लागले. अख्ख्या माऊली सोयात जवळजवळ आजपर्यंत सासवडला 6 कार्यक्रम झाले, लोणंदला 4 कार्यक्रम झाला, जेजुरीत कार्यक्रम झाला, वाल्याला कार्यक्रम झाला, पुण्यात 3 कार्यक्रम झाला आणि आजचाही आहे. पण एवढ्या अख्ख्या ह्याच्यात अशी साथ संगत मला कुठेही अजून भेटलेली नाही. समाज भरपूर इतका नको म्हणे समाज, पण अशी साथ आणि असं एकदम मला पण एवढा असं मूड आला नाही. कुठं पैसे भरपूर मिळाले, सगळं झालं, पण असं वातावरण तयार झालं नाही. श्रीरंग देवता कुठेच उतरला आहे कुठल्याच कार्यक्रमात. तुम्हाला तिघांनी भजनी सुंदर साथ दिली. तुमचं मी मनापासून आदग्रीय अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. महाराजांच्या विनंतीला मान दिला, तुम्ही येऊन बसलात वाजवायला, नाहीतर इतकी गोडी लोक आहे ती वाजवणारी. तुम्हाला सांगायचं लय अनुभव बेकार. सप्त्यात कुठेही जाऊ द्या, सप्त्यात भारुड वाजवा म्हणलं की काय म्हणतं की तुमचं नाही काय वाजवणार. आता काय आम्ही आई काय माणसं घेऊन यावं का तुम्हाला? लय विचित्र वातावरण असतं. पुन्हा वाजवताना जीव गेल्याने वाजवणार, बाहेर देऊन वाजवणार नाही. जे हरी विठ्ठल जे विठ्ठल म्हणायला लागल्यापासूनच आडवून वाजवणार. आता आम्ही स्वामीनं भारुड वाजवले असतो, पण स्वामीनं येडशी करत सस्ते महाराजांनी वाजवलंय. हा येडशी करायच्या फळावरची माणसं कसली